आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। साकोळ व परिसराला वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे मोठे नुकसान। साकोळ व घुगी सांगवी येथे वीज पडून गाय दगावली, तर होनमाळ येथे झाडे पडून घरावरील पत्रे उडून नुकसान। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळसह परिसराला आज दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या जोरदार पावसाने आठवडी बाजारात एकच धावपळ उडून अनेक दुकानदारांचे मोठे नुकसान, तर काही गावांमध्ये बाबळीची झाडे पडली, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। तसेच आंबा फळबागांचे नुकसान झाले, तर घरावरील पत्रे उडाल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले। मागील 2 दिवसापासून वातावरणात बदल होऊन आकाशामध्ये काळे ढग दाटून आल्यामुळे गरमीचे प्रमाण खूपच वाढल्या कारणामुळे पशु प्राण्यांचे तसेच अनेकांना गरमी असह्य झाली होती, त्यामुळे अनेकांच्या शरीराचा घाम निघत होता। दुपारच्या सुमारास गावातील रस्ते तसेच रहदारीच्या रस्त्यावर कोणच दिसत नसल्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते। यातच काल आणि आज दुपारच्या सुमारास आकाशामध्ये काळे ढग दाटून येऊन सोसाट्याचा वारा सुटून विजांच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाल्यामुळे काही प्रमाणात गरमीपासून सुटका झाल्याचे समाधान वाटत होते। त्यातच आणखीन भर म्हणून दर मंगळवारी साकोळ येथे आठवडी बाजार भरत असतो। या बाजारामध्ये परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांपासून ते अनेक व्यापारी येऊन आपली दुकाने लावून साहित्य विक्री करत असतात। या व्यापाऱ्यांना या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे त्यांचे नुकसान होऊन भाजीपाला हा पावसामध्ये भिजल्यामुळे तो भाजीपाला विकण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून याचा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागत आहे। तर होनमाळ या गावी बाबळीचे झाड पडले, तर काही घरांवरचे पत्रे उडून गेल्यामुळे घराचे व घरातील साहित्यांचे नुकसान झाल्याचे व आंबा फळबागेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान। तर साकोळ येथील माधवराव जांभळे यांच्या शेतामध्ये वीज पडून गाय, तसेच घुगी सांगवी येथे दिलीप काशीनाथ पवार यांची वीज पडून गाय दगावल्यामुळे मोठे नुकसान झाले। शेतामधून गेलेल्या महावितरणच्या तारा आंब्याच्या झाडाला स्पर्श झाल्यामुळे झाडाला आग लागल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले। तर रस्त्यावर मोठमोठे झाड व झाडांच्या फांद्या पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। तर शेतामध्ये तयार करण्यात आलेल्या गोठ्यांचे पत्रे उडून शेतामध्ये इतरत्र पडल्याचं दिसून आलं। ते गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत होती। या घटनेमुळे परिसरातील अनेक विजेचे खांब तुटून व तारा अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता।